नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश माकणे नेहमीप्रमाणे आपल्यासाठी एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आजचा विषय आहे मित्रांनो की पोलिसांकडे तक्रार किंवा FIR कशी नोंदवायची। त्याआधी माझं व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ फॉरवर्ड आणि शेअर नक्की करा। तर मित्रांनो, अनेक वेळा ओळखीचे पाळखीचे क्लायंट मित्र यांना या अडचणींना समोर जावं लागतं किंवा आपल्याला देखील अनेक वेळा ह्याला सामोरं जावं लागतं की आपल्याबरोबर काहीतरी घटना घडलेली असती, आपल्याला कोणीतरी त्रास दिलेला असतात, शिव्या दिलेल्या असतात, मारहाण झालेली असते आणि अशा वेळेस पोलीस आपली तक्रार घेत नाहीत। कारण बहुतेक वेळा असं निदर्शनास आलंय की छोट्या मोठ्या ज्या कुरबुरी असतात, हाणामाऱ्या असतात, शिवीगाळ असते, त्या ह्याच्यामध्ये पोलीस तक्रारी घेत नाहीत। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की पोलिसांकडे तक्रार आणि FIR कशी करायची। तर मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की तक्रार आणि FIR ह्या दोन्हीमध्ये फरक आहे। लोकांना असं वाटतं की पोलीस FIR घेत नाहीयेत, तर ते कधी कधी बरोबर पण असतं। कारण किरकोळ वादामध्ये, भांडणामध्ये, शिवीगाळीमध्ये, फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडे पहिली आपल्याला लेखी तक्रार करावी लागते। अशा तक्रारीवरती जो संबंधित PSI असतो तो PSI चौकशी करतो, दोन्ही पार्ट्यांना समोर बसवतो, दोघांचे जाब जबाब घेतो, म्हणणं ऐकून घेतो आणि मग तो FIR नोंदवायची की नाही, म्हणजे गुन्हा नोंदवायचा की नाही हे ठरवतो आणि मग त्या पद्धतीने FIR नोंदवण्याची कारवाई होते। तर मित्रांनो, अशा अनेक घटनांमध्ये असं समोर आलेलं आहे की लोकांना तक्रार आणि FIR यातला फरक न कळल्यामुळे कधी कधी कुठल्या तरी नेत्याकडे जा, कुठल्या तरी आमदार खासदारकडे जा, मग तिथे कंप्लेंट कर किंवा डायरेक्ट पोलिसांकडे जाता तुम्ही आणि कंप्लेंट तोंडी सांगता आणि ते घेत नाहीत आणि मग तुम्ही कोणीतरी तुम्हाला भेटतं आणि ते सांगतं की तुम्ही SP कडे जा, पोलीस कमिशनरकडे जा। तर ही सगळी पद्धत आहे ना, सगळी चुकीची पद्धत आहे। किरकोळ वादामध्ये, किरकोळ भांडणामध्ये, शिवीगाळीमध्ये, फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये जी योग्य पद्धत आहे ती अशी आहे की कन्सर्न पोलीस स्टेशनला तुम्हाला लेखी तक्रार करायची आहे। ती लेखी तक्रार खालच्या चौकीमध्ये येते, तुमच्या भागातल्या त्या चौकीमध्ये तिथला जो संबंधित PSI असतो तो त्याची शहानिशा करतो आणि गुन्हा नोंदवायचा की नाही ठरवतो। तुम्हाला जर का असं वाटत असेल की PSI तुम्हाला डावलतोय किंवा समोरच्या पार्टीने कोणाचा तरी फोन आणलाय, प्रेशर आणलाय म्हणून तुमची FIR नोंदवली जात नाहीये, तर अशा केसमध्ये तुम्ही SP कडे किंवा पोलीस कमिशनरकडे 30 दिवसानंतर तक्रार दाखल करू शकता। आता SP कडे आणि कमिशनरकडे पोलीस तक्रार तुम्ही दाखल केली आणि तरी परत काय होतं, ती तक्रार शेवटी खाली त्या पोलीस स्टेशनलाच येते, पुन्हा एकदा तीच प्रक्रिया पार पडली जाते आणि तरी देखील जर का तुमची FIR फाईल होत नसेल तर मित्रांनो, तुम्हाला पूर्वी जो CRPC होता, आता जी भारतीय न्याय संहिता आहे त्याच्या योग्य कलमांखाली संबंधित न्याय दंडाधिकाऱ्यापुढे म्हणजे मॅजिस्ट्रेट पुढे प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट दाखल करता येते। मग अशी प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट दाखल केल्यानंतर जे कोर्ट असतं ते कोर्ट त्या संबंधित PI ला नोटीस काढतं आणि त्याला अहवाल द्यायला सांगतं। हे झालं मित्रांनो रेग्युलर प्रोसेसमध्ये। 0 FIR नावाचं नवीन एक कलम भारतीय न्याय संहितेमध्ये सध्या इंट्रोड्यूस केलेला आहे। तर हे काय आहे 0 FIR म्हणजे? तर तुमच्या बरोबर गुन्हा घडला XYZ ठिकाणी, पण तुम्हाला त्यावेळेस भीती वाटली किंवा तुमची परिस्थिती अशी होती की तुम्ही त्या पोलीस स्टेशनला जाऊ शकत नव्हता आणि आता तुम्ही ABC ठिकाणी आहात, म्हणजे तुमचा गुन्हा घडलाय समजा सोलापूरला, पण तुम्ही आता आहात पुण्यामध्ये, तर तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन सोलापूरमध्ये घडलेल्या घटनेची FIR देऊ शकता। ह्याला दुसरी अजून एक जोड आहे मित्रांनो, ही बहुतेक जणांना माहित नसते। समजा तुम्ही महिला असाल
तुम्ही एखादी मुलगी असाल, स्त्री असाल, लहान मुलगा असाल, शाळेत जाणारा, कॉलेजला जाणारा मुलगा असाल आणि तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होतोय, शब्द नीट ऐका, कुठल्याही प्रकारचा अन्याय होतोय आणि तुमची परिस्थिती अशी नाहीये की तुम्ही चौकीमध्ये जाऊ शकता, स्टेशनला जाऊ शकता आणि एफ आय आर करू शकता. तुमच्या वतीने तुमचा नातेवाईक, मित्र, ओळखीचा, पाळखीचा कोणीही संबंधित पोलीस चौकीमध्ये कुठल्याही भारतातल्या, नुसत्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन 0 FIR नोंदवू शकतो. मग अशी FIR ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केली जाते आणि तिथे तिचा तपास होऊन पुढचे जे काही न्यायालयीन कारवाई आहे ती केली जाते. अजून एक तक्रार अनेक वेळा क्लायंट करत असतात की पोलिसांनी FIR नीट घेतली नाहीये. तर अशा केसमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की पोलीस जेव्हा FIR घेतात त्या FIR ची कॉपी तुम्हाला वाचायला दिली जाते. ती तुम्ही नीट वाचणं, तुम्हाला अपेक्षित असलेली सगळी घटनाक्रम त्यात आलेला आहे का, त्याच्यानंतर योग्य ती कलम त्याच्यात टाकली आहेत का, हे वाचूनच तुम्ही त्याच्यावर सही करायची आहे. कारण तुमची सही महत्वाची आहे. जोपर्यंत तुमची सही होणार नाही तोपर्यंत FIR ग्राह्य धरली जात नाही. आणि आजकाल मित्रांनो तुमच्या फोनवरती गुगल आहे, YouTube आहे, तिकडे जाऊन तुम्ही कायद्याची अगदी जुजबी थोडी तरी माहिती तुम्हाला मिळू शकते की जेणेकरून तुम्ही जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीची जी FIR होतीये त्या FIR मध्ये योग्य ती कलम त्यांनी टाकलेली आहेत की नाही हे तपासा. आणि तरी देखील ते टाकत नसतील तर अशा वेळेस तुम्ही अशा जो कोणी सबऑर्डिनेट असतो, PSI असेल तर PI कडे, PI असेल तर ACP कडे, ACP असेल तर कमिशनर SP कडे तुम्ही संबंधित अधिकाऱ्याची तक्रार करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्यावरती जो अन्याय होतोय किंवा तुम्हाला जे फसवणूक झाली आहे, शिवेगाळ झाली आहे, हाणामारी झाली आहे, अशा केसेसमध्ये तुम्ही तक्रार आणि मग FIR दाखल करू शकता. तर माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ शेअर आणि फॉरवर्ड करा, चॅनल सबस्क्राईब करा.